हा व्हिडिओ माझ्या वैयक्तिक विचारांवर आधारित आहे. मला कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या राजकीय श्रद्धेला धक्का पोहोचवायचा नाही. चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल संदीपान बुबरे काय म्हणतात ते पहा. खैरेचं संतुलन बिघडलेलं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर तुम्ही जास्त खैरे लक्ष देऊ नका. कारण खैरेचं संतुलन बिघडलेलं आहे. तो काय बोलन काय नाही त्याला सुद्धा समजत नाही. हा व्हिडिओ या व्हिडिओचा पार्ट 2 आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या नेत्यांचे राजकीय मते आणि छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक 2024 मधील या मुख्य 3 नेत्यांपैकी आपण कुणाला मत द्यावे यासाठी तुमची मदत करणार आहे. सर्वांना नमस्कार, मी विशाल रासे आणि तुम्ही पाहतात रिपोर्ट्स विथ विशाल. निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे, संदीपान बुमरे आणि चंद्रकांत खैरे एकमेकांवर हल्ले करण्यात व्यस्त आहेत आणि दुसरीकडे इम्तियाज जलील तर स्वतःचीच कौतुक करण्यात व्यस्त आहे कि कम से कम 30 साल के बाद उन्हें यह एहसास तो हुआ कि इस शहर के अंदर मुसलमान भी रहते हैं. मैं 10 साल से शिव जयंती हो, गणपति का त्यौहार हो, अंबेडकर जयंती हो, जितने त्यौहार होते मैं हर एक में जाता. मैं कभी ये नहीं देखा कि अरे यार मैं तो एक मुस्लिम एमपी हूँ, मैं इनके पास कैसा जाऊँ, इनका त्यौहार. भाई उनका त्यौहार है, वो मनाते हैं, मैं जाता हूँ उन्हें बधाई देने के लिए उसमें. लेकिन इन्हें 30 साल के बाद अगर एहसास हुआ है तो आप इसका क्रेडिट जो है वो उन्हें मत दीजिएगा, इसका क्रेडिट मुझे दीजिएगा. आता मी या 3 उमेदवारांची राजकीय मते सांगतो. सर्वप्रथम संदीपान बुमरे यांनी शिवसेनाचे 2 तुकडे झाले, त्यानंतर शिंदे गटात प्रवेश केला. त्यांना बराच राजकीय अनुभव आहे, कारण ते 5 वेळा पैठणचे आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि त्यांच्या नावावर बरीच संपत्ती देखील आहे. आता चंद्रकांत खैरे यांच्याबद्दल बोलतो. ते आता 72 वर्षाचे आहेत. ते उद्धव गटाच्या शिवसेनेतच राहिले. मी माझ्या आईला सोडणार नाही, मी माझ्या कोणाला सोडणार नाही. ज्या बाळासाहेबांनी मला मोठं केलं, ज्या उद्धवसाहेबांनी मला मोठं केलं, ज्या आदित्यसाहेबांनी मला मार्गदर्शन केलं, मी कधीच त्यांना सोडणार नाही. आणि म्हणून यांच्यामुळे ते खोके समजले की 50 खोके कसे आहे, यांच्यामुळे समजले. ते सलग 4 वेळा औरंगाबादचे खासदार होते. त्यांच्याकडे ही भरपूर संपत्ती आहे आणि त्यांच्यावर औरंगाबादच्या विकासासाठी लाच घेतल्याचा आरोप देखील आहे. दुसरीकडे इम्तियाज जलील हे जरा तरुण नेते असल्याने त्यांच्याकडे काही मालमत्ता म्हणजेच शेत जमीन देखील आहे. ते नेहमीच जातीय एकताच्या गप्पा मारत असतात आणि त्यांना औरंगाबाद म्हणजेच आताचे छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे आमदार असल्याने त्यांच्याकडे थोडा राजकीय अनुभव पण आहे. आता शेवटी मी या 13 मे रोजी कोणाला मतदान करायचे याबद्दल माझे मत सांगणार आहे. माझ्या मते चंद्रकांत खैरे हे एक चांगली उमेदवार असून त्यांच्याकडे बराच अनुभव आहे, पण त्यांचे वय लक्षात घेता मोदीजी म्हणतात तसे एक कॅन डू जनरेशनचे विचार त्यांना समजतील की नाही याबद्दल शंकाच आहे. आता संदीपान बुमरे त्यांच्याबद्दल बोलतो. ते मोदीजींच्या नावाखाली मत मागतात. यावरून औरंगाबादेत कोणतेही विकास काम करण्याची त्यांची मनस्थिती दिसत नाही. तसेच पैठण तालुक्याचे आमदार असल्याने त्यांच्याकडे औरंगाबाद मतदारसंघाचा अनुभव कमीच आहे, कारण या दोन्ही शहरांच्या लोकसंख्ये विविधतेत बराच मोठा अंतर आहे. आता इम्तियाज जलील हे माझ्या मताप्रमाणे मला या तिघांपैकी सर्वात ठीकठाक उमेदवार वाटतात. त्यांचे वय 55 वर्ष आहे आणि त्यांनी या शहराच्या विकास कामांसाठी थोडा का होईना हातभार लावला आहे. तसेच राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी पत्रकार म्हणून देखील काम केले आहे. त्यामुळे त्यांना सामान्य माणसाच्या दैनंदिन समस्या माहीत असतील असे गृहीत धरले तरी चालेल. पण त्यांनी 2019 मध्ये निवडून आल्यानंतर लोकसभेत जास्त करून मुस्लिम समुदायाचे प्रश्न मांडले होते. शेवटी मी म्हणेन की ही आपली जबाबदारी आहे
की आपण कोणत्या विचाराने आपला उमेदवार निवडावा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. सुबह उठा खोला अखबार पढ़ के खबर हिले भेजे के तार